नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरीच्या घरामध्ये आत्या, नम्रता, राकेश हे चौघे मिळून नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात राकेश म्हणतो, आत्या भजी खूप छान झाली होती हां, आणि चहा पण खूप छान झाला. त्यावर आत्या म्हणतात की भजी मी नाही, इशूनी केली होती. त्यावर राकेश म्हणते, काय इशू, तुम्ही भजी पण बनवता? खूप छान भजी झाली होती हां, कुरकुरीत, अगदी मस्त. तुम्ही मिठाई तर छान बनवताच, पण आजची भजी ना अवाढ अप्रतिम होती अगदी. यावर आत्या, इशू आणि नम्रता सगळ्यांना हसू येतं. लगेच नम्रता बोलते, राकेशजी, इशूच्या काही डिशेस तर आमच्या घरामध्ये खूप फेमस आहे. त्यावर राकेश म्हणतो, हो? नम्रता म्हणते, हो. लगेच आत्या म्हणते की इशू, तू ना काय कर, एकदा राकेशजींना जेवायलाच बोलव आपल्या घरी. रोज रोज माझ्या हातचं खाऊन त्या काहीतरीच काय, तुमच्या हातचं जेवण मी अजन्म खाईल. तर आहेच आहो, पण वाटतं कधीतरी काहीतरी वेगळं खाऊ. इशू, करशील ना तू पूर्ण स्वयंपाक राकेशजींसाठी? त्यावर ईश्वरी लगेच म्हणते, हो करेन ना आत्या. राकेशजी लगेच म्हणतात, अहो आत्या, आठवडाभर त्यांना कंपनीमध्ये काम करावं लागतं आणि त्यात एक दिवस सुट्टी असती आणि त्यात माझ्यासाठी स्वयंपाकाचा घाट नका घालू. बघ ईश्वरी, तुझी किती काळजी आहे राकेशजींना. त्यावर लगेच इशू म्हणते, अहो त्यात काळजी कसली, करेल ना मी. एक दिवस स्वयंपाक, मला ना स्वयंपाक करायला खूप आवडतो. त्यावर लगेच आत्या म्हणतात, अरे देवा, विसरले मी. मला ना देवीच्या मंदिरात चैत्रगौरीची ओटी भरायची होती. माझे ना गुडघे आज खूप दुखत आहेत. मला नाही वाटत आज मला जाता येईल. पण राकेश, तुम्ही जाता का? त्यावर राकेशजी म्हणे, हो, मी आत्ताच दर्शन करून आलो, पुन्हा एकदा जाईल तुमच्यासाठी. राकेशजी लगेच म्हणतात, द्या ओटीचं सामान, जाऊन भरून येतो. आत्या म्हणतात, अहो तुम्ही कशा भरवणार? इशू, तू जा, ओटी भरव देवीची. त्यावर लगेच इशू म्हणते, हो. राकेशजी म्हणतात, तुम्ही या सामान घेऊन, तोपर्यंत मी बाईक काढतो. आत्या आपल्या मनामध्ये म्हणतात की दोघांची जोडी किती छान दिसते, निर्णय अगदी करेक्ट आहे असं म्हणतात आणि मनातल्या मनात आत्याला हसू येतं. आता इकडे अर्णव हा आपल्या मनामध्ये इशूच्या विषयी क्षण आठवत असतो आणि तेवढ्यात तिथे आजी येतात. आजी म्हणतात, अर्णव बाळा, काय झालं? आजी म्हणतात, चिंटू, मी तुला नेहमी सांगत असते रे, देवाला नमस्कार कर, पण तू माझं कधीही ऐकत नाही. पण आज ज्या तऱ्हेने तू शलाकाच्या पाठीमागं उभा राहिलास ना, त्यावर देवी आई खूप तुझ्यावर खुश आहे. आणि आपण माणूस म्हणून माणसाशी कसं वागतो हे अगदी महत्त्वाचं असतं. आणि अरे, तुझे आणि ईश्वरीचे विचार किती जुळतात. अर्णव लगेच बोलतो, तू हे सांगायला इथे आली होतीस का? त्यावर आजी म्हणतात, नाही, अरे सांगायचं विसरूनच गेले. ईश्वरीची काल घाई गडबडीत पर्स इथेच राहून गेली. अर्णव बोलतो, ती स्वतःला विसरली नाहीस हे नशीब. त्यावर लगेच आजी म्हणतात की मी सुरेशला पाठवते तिच्या घरी पर्स घेऊन, तुला फक्त एवढंच सांगायला आले होते. मागच्या वेळेस तू आंबे हळदीचा लेप घेऊन गेला होतास, किती चिडचिड झाली होती तुझी. नको बाळा, तू नको जाऊ आता, सुरेशलाच पाठवते. त्यावर लगेच अर्णव बोलतो, आजी जातो मी. आजी म्हणते, तू जातो? बरं ठीक आहे, जा. आजी, माझी मीटिंग आहे रस्त्यामध्ये, ऑन द वे मी पर्स देऊन आणि तसंच मीटिंगला जाईल. त्यावर आजी म्हणते, नको, तू खूप चिडचिड करशील, नंतर माझ्यावर खूप ओरडशील. त्यावर अर्णव म्हणतो, नाही आजी, मी देईल. त्यावर आजी म्हणते, बरं ठीक आहे. अर्णव म्हणतो, आजी मी येतो तयार होऊन. आजी बोलतात की अरे, तू तयार होऊन जाणार आहेस? त्यावर लगेच अर्णव म्हणतो, मीटिंगला. आजी म्हणते, हो, माझं खूप गुणी बाळ गं बाई. आणि इकडे राकेश आणि ईश्वरी देवी आईची ओटी भरून घरी निघताना राकेश ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, आज तुमच्यासोबत वेळ घालवताना खूप छान वाटलं. रोज मी माझ्या कामावरून आल्यानंतर घरी एकटाच असतो ना, तो वेळच जात नाही. तुमच्या घरी माणसं असतात ना तुमच्याशी बोलायला, मी एकटाच, माझा वेळच जात नाही. आणि राकेश मागे वळून बघतो तर ईश्वरी एका स्टॉलमध्ये सामान बघत असते. त्यावर लगेच राकेश रडण्याचं नाटक करतो आणि ईश्वरी बोलते, राकेश काय झालं?
काही नाही हो ईश्वरीजी, दिवसभर लोकांच्या गरजा त्यांना वेळ देतो आणि संध्याकाळी थकून घरी आल्यानंतर मग लक्षात येतं की आपल्यासोबत 2 शब्द बोलायलाही कुणी नाही. तर अगदी खायला उठतं ईश्वरीजी, काय सांगू तुम्हाला. आणि राकेश ईश्वरीला म्हणतो, आयुष्यभर माझ्याजवळ काही राहील असं काहीच नाही माझ्याकडे ईश्वरीजी. त्यावर लगेच राकेश तिथून बाजूला जातो आणि इकडे नमो आत्याला विचारते, आत्या संध्याकाळी भाजी काय करू. आणि तेवढ्यात दरवाजामध्ये अर्णव आलेला असतो आणि नमो म्हणते, अर्णव सर या ना, हो या. त्यावर अर्णव सर म्हणतात की ईश्वरी पर्स तिथेच विसरून राहिली. आणि आत्या लगेच म्हणतात, नशीब ती विसरून नाही राहिली. त्यावर अर्णव सरांना हसू येतं आणि आत्या नमूला खुणावते. अर्णव सर शांत बसलेले असतात. तर नमू म्हणते, अर्णव सर तुम्ही चहा घेणार का कॉफी. त्यावर लगेच अर्णव सर म्हणते, ईश्वरी. नम्रता म्हणते, त्यावर ते म्हणते, ईश्वरी कुठे आहे, वेळ लागेल का तिला यायला. त्यावर ते म्हणते, हो आमच्या शेजारचे राकेश आहे ना त्यांच्यासोबत ती देवळामध्ये गेली आहे. त्यावर अर्णव विचार करतो की कोण असेल बरं हा राकेश. आता बोलते, अर्णव सर तुम्हाला लिंबू पाणी आणू का मी पटकन. त्यावर लगेच अर्णव म्हणतो, नाही ईश्वरी येऊपर्यंत मी थांबतो इथे आणि मग जाईल तिला पर्स देऊन. त्यावर आत्या नम्रताकडे बघते आणि आता इकडे राकेशजी खूप इमोशनल झालेला असतो ईश्वरीसमोर. त्यावर ईश्वरी म्हणते, राकेशजी तुम्ही का असं तुम्हाला वाटतं. त्यावर राकेश बोलतो, एकटेपणा ईश्वरीजी, एकटेपणा खूप जाणवतो माणसाला. ईश्वरीजी आता तुम्ही जाणार आणि मी परत एकटा पडणार. ईश्वरीजी तुमच्यासारखं एवढं कुणी आपलेपणानं माझ्याशी वागलंच नाही. त्यावर ईश्वरीजी लगेच राकेशचा हात हातामध्ये घेऊन म्हणते की राकेशजी सांभाळा बरं स्वतःला. आणि तेवढ्यात ईश्वरीचा कॉल येतो आणि इकडे अर्णवच्या मनामध्ये विचार चालू असतात की कोण आहे बरं हा राकेश, एवढा वेळ तर देवळात कशाला पाहिजे. नम्रता बोलते, मी ट्राय करते पण फोन लागत नाही. अर्णव लगेच आत्याला विचारतात, काय करतात राकेशजी. त्यावर आत्या लगेच म्हणते, वकील आहे. अर्णव बोलतो, लॉयर. आत्या म्हणते, हो लॉयर आहे. खूप सज्जन आहे. काही लोक पैशाने श्रीमंत असतात पण हा माणूस आहे ना, हा मनानं खूप श्रीमंत आहे. आणि नम्रता बोलते, राकेश सर तुम्हाला पाणी तरी देऊ का मी. आत्या लगेच म्हणते, नको म्हणतायत ना, नको मग. आणि आता ईश्वरीजी राकेशला म्हणते, राकेश एक छानपैकी स्माईल द्या बरं. आणि राकेशजी एक स्माईल देतो. त्यावर लगेच ईश्वरी म्हणते, बढिया. आणि राकेशजी बोलतो, ईश्वरीजी तुमचं हेच वागणं हेच खूप मनाला टोचतं. माझं जाऊ द्या, तुमचं सांगा तुमचा दिवस आज कसा होतो. असं राकेशजी ईश्वरीला विचारतो. त्यावर लगेच ईश्वरी सांगायला लागते, राकेशजी आज ना मी अविनाश शिर्के यांच्या घरी चैत्रगौरीच्या पूजेला गेले होते. पण आज तिथे तो आमचा भडकूचंद ना, तो वाटतं तितकं कुचका आणि उद्धट नाही आहे. आज त्याच्या पर्सनॅलिटीची ना खूप एक वेगळीच बाजू बघितली. आज तिथे शलाकाताई पण आल्या होत्या. शलाकाताईंना पूजेचा मान मिळावा म्हणून अगदी शांतपणे ठामपणे हे त्यांच्या बाजूने उभा राहिले. ही गोष्ट ना मला खूप आवडली. त्यावर लगेच राकेश बोलतो, अरे वा, दिवसेंदिवस त्यांच्या खूप गोष्टी आवडायला लागल्या. बरं चला. आणि निघताना ईश्वरीजी राकेशला बोलते, राकेशजी तुम्हाला जर वेळ असेल तर मी शलाकाताईंना भेटायला बोलून घेऊ का. राकेश ईश्वरीजी म्हणतो. तेवढ्यात अर्णवचा कॉल येतो ईश्वरीला. अर्णव सर असं म्हणून ती कॉल उचलते आणि अर्णव सर तिकून बोलतो की मी घरी आलोय तुझ्या. त्यावर ईश्वरी म्हणते, घरी लगेच आलेच मी पटकन. असं म्हणून फोन ठेवते आणि लगेच निघते. त्याला नम्रताला असं झालं, अर्णव कधी जातो आणि कधी नाही. पण अर्णवला ईश्वरीच्या भेटीची खूप ओढ लागलेली असते. तो काही तिला भेटल्याशिवाय जायला तयार होत नाही. आणि राकेश म्हणतो, नाही मला नाही का क्लायंटला भेटायचं आहे, तुम्ही जा. त्यावर ईश्वरी म्हणते, ठीक आहे मी जाईल रिक्षाने. आणि ईश्वरी तिथून निघते. राकेश म्हणतो, नुसता अर्णवचा कॉल आल्याबरोबर ईश्वरी मला सोडून निघून गेली. आणि ईश्वरी घरी पोचते. नम्रता ताई मी आले. आणि इकडे तिकडे बघते तर घरामध्ये अर्णव सर नसतात. तर नम्रता म्हणते, अगं अर्णव सर तुझी विसरलेली पर्स द्यायला आले होते. आणि ईश्वरी म्हणते, काय
माझी पर्स देण्यासाठी भटकूचंद इतक्या लांब आला होता? त्यांची हो, तुझी वाट बघून बघून निघून गेला कंटाळून. नम्रता म्हणते, इशू आता तरी त्यांना भडकूचंद असं नको म्हणू. त्यावर लगेच ईश्वरी म्हणते, अगं आदत झाली आहे. असं बोलून तेवढ्यात तिथे आत्या येतात. एवढे लांब आले माझी पर्स द्यायला आणि मी घरी नव्हते. त्यावर लगेच आत्या बोलतात की अगं बिचारे, तुझ्या नजरेत तो कधीपासून बिचारे झाले ग? आत्या म्हणते, अगं पर ते जाऊ दे, तू देवीची ओटी नीट व्यवस्थित भरली ना? त्यावर इशू म्हणते, हो आत्या एकदम बढिया. आत्या म्हणते, चला बरं स्वयंपाकाला लागा, आधीच खूप उशीर झाला आहे. आणि तेवढ्या शलाकाताईचा ईश्वरीला फोन येतो. ईश्वरी तो परत माझ्या मागे लागला, तो परत आलाय ग, असं रडत ईश्वरीला फोनवर बोलतात. आणि ईश्वरी म्हणते, शलाका काय झालं मला नीट व्यवस्थित सांगा. त्यावर शलाका म्हणते, माझ्या खिडकीवर एक दगड मारला आणि त्यावर एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की माझ्या मागं लागू नको, मला शोधू नको, मला जर शोधलंच ना तू तर खूप पस्तावशील, असं लिहिलं होतं. शलाकाताई तुम्ही घाबरू नका हं. तुम्ही काय करा, माझ्या घरी या पटकन, जमेल ना तुम्हाला एकटीला यायला? त्यावर शलाकाताई म्हणते, हो मी येते आ. नम्रता विचारते, इशू अगं काय झालं? त्यावर इशू म्हणते, अगं शलाकाताईंना एक प्रॉब्लेम झाला आहे, ते आपल्या घरी येत आहे. नम्रता म्हणते, ठीक आहे. शलाका ही रिक्षामध्ये बसून येते आणि उभा राहते तर तिला समोर राकेश दिसतो. राकेश शलाकाला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो आणि तिचं तोंड दाबतो. त्यावर शलाका म्हणते, तुला सोडणार नाही मी. असं दोघांचं चालू असताना तेवढ्यात ईश्वरी दरवाजा वाजवते. राकेश राकेश असं म्हणते. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघूया उद्याच्या भागामध्ये